सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-26साठी आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असताना मिरज शहरात राजकीय हालचालींना वेग आला. विविध पक्षांनी अपक्ष तसेच नाराज उमेदवारांची मनधरणी करत अर्ज माघारीसाठी जोरदार प्रयत्न केले. शहरात आज काही प्रभागात अर्ज माघार घेण्यासाठी तसेच मोठ्या घडामोडी घडून आल्यात. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी प्रतिष्ठित उमेदवार असलेल्यांनी धक्कादायकपणे अर्ज माघारी घेतले. त्यामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलताना दिसून आली. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7मध्ये काँग्रेसकडून एबी फॉर्म व पक्षचिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या माजी नगरसेविका शुभांगी देवमाने यांनी काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र जनसुराज्य पक्षाचा उमेदवारी अर्ज ठेवला आहे. तर माजी नगरसेविका गायत्री कल्लोळी यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे पॅनल डळमळीत झाले. याच प्रभागात माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनीही माघार घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पप्पू कोळेकर व त्यांचे बंधू डॉक्टर विक्रम कोळेकर यांनीही आपले अर्ज मागे घेतले. दरम्यान या प्रभागातून बानू मुसा जमादार यांना बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याला अपयश आले. त्यांचे चिरंजीव फारुख जमादार यांनी मोठे डावपेच व यंत्रणा राबवत अपक्ष, काँग्रेस व इतर पक्षातील उर्वरित उमेदवारांची भेट घेऊन त्यांना माघारीसाठी राजी करण्यात यश मिळवले होते. मात्र 2 अपक्ष उमेदवार त्यांच्या हाताला लागले नाहीत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 7मधील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले. प्रभाग क्रमांक 3 व 4मधील हालचाली यामध्ये 3मधून आम आदमी पक्षाकडून उमेदवारी दाखल केले डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी त्या प्रभागातून माघार घेऊन प्रभाग क्रमांक 4मधून निरंजन आवटी यांच्या विरोधात आपला अर्ज कायम ठेवला. मिरजेतील भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी प्रभाग क्रमांक 3 व 4मध्ये भाजप विरोधी व अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधून माघारीसाठी प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना लक्षणीय यश आल्याचे दिसून आले. माजी उपमहापौर डॉक्टर राजेंद्र मेथे व त्यांची पत्नी पद्मा राजेंद्र मेथे यांनी प्रभाग क्रमांक 4मधून आपले अर्ज माघार घेऊन भाजप पॅनलला जाहीर पाठिंबा दिला आहे. कुपवाड शहर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 4मध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर राजेंद्र ज्योतिराम मेथे यांनी प्रभाग क्रमांक 4मधून या प्रभागातून अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला होता. भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींच्या बरोबर त्यावेळी त्यांचा संपर्क साधू शकला नाही. त्यामुळे त्याने अपक्ष अर्ज भरला. परंतु 2 दिवसामध्ये राज्याचे मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडेसाहेब, भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वय संघटक मंत्री आदरणीय मकरंद देशपांडे आणि माझी डॉक्टर साहेबांच्यावर बरोबर सविस्तर चर्चा झाली. डॉक्टर साहेब पूर्वीपासून आपले नगरीचे उपमहापौर होते, बरेच वर्ष या भागाचे नगरसेवक होते. ह्याचा विचार करून पक्षानं त्यांना सांगितले की डॉक्टर साहेब, तुम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहात, अपक्ष अर्ज भरला आहे, परंतु पक्षाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज अर्ज काढून घ्यावा. अर्ज काढून घेतल्यानंतर डॉक्टर साहेब हे पक्षाचे असल्यामुळं मिरज शहर सांगली कुपवाड महापालिकेमध्ये प्रचार प्रमुख म्हणून डॉक्टर साहेब सर्वच उमेदवारांना त्या ठिकाणी मदत करतील आणि भविष्यात पक्ष त्यांचा 100% विचार केला जाईल असे आम्हाला नेते मंडळाने सूचित केलेलं आहे. त्यामुळे डॉक्टर साहेब आज आत्ता आज जाऊन आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर साहेब आता आपला विनंती उमेदवारी अर्ज मागितली. राजेंद्र ज्योतिराम मेथे या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता अपक्ष म्हणून. या गेल्या 2 वेळा मी याच वार्डातून निवडून आलेलो होतो, उपमहापौर झालेलो होतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं काम केलं. त्यामुळे जनतेचे मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि या प्रभागात निरंजन आवटी आणि त्यांचे सर्व बाकीचे उमेदवार, शेटे जे आहेत, नदवडे आहेत, शिवाय वाटवे साहेब, या सर्वांच्यासाठी मी माननीय पक्षश्रेष्ठी चंद्रकांतदादा, माननीय मकरंद भाऊ, माननीय सुरेशभाऊ खाडे, माननीय इनामदार साहेब, माननीय पृथ्वीराज पाटील आणि आदरणीय वहिनी साहेब जयश्री वहिनी पाटील, या सर्वांनीच वरिष्ठ नेते मला विनंती केली की तुम्ही हा अपक्ष अर्ज डॉक्टर साहेब काढून घ्या. भविष्यात तुम्हाला निश्चित पक्षामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी दिली जाईल. या त्यांच्या विनंतीला मान देऊन मी प्रभाग क्रमांक 4मधून अपक्ष उमेदवाराचं मागे घेत आहे आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा देऊन पक्षाची जबाबदारी सोपेल त्या पद्धतीनं मी काम करेन.
अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद.